भोई समाज समन्वय समितीचे एकध्यास समाजाचे एकजूटच्या वतीने विकासासाठी भोई समाज संकल्प निराधार मेळावा व नवचित आमदाराचे सत्कार सोहळा नांदेड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले। राजू अण्णा मामिलवाड व अध्यक्ष भोई समाज समन्वय समिती नांदेड जिल्ह्यातील नवचित आमदाराचे सत्कार सोहळा व करण्यात आला। एमके न्यूज नांदेड आवलेला आहे मच्छीमारासाठी भोई समाजासाठी की बा राज्य सरकारमध्ये जे आपलं भाजपचं सरकार आहे की त्यानं भोई समाजाचे मच्छीमाराचे प्रश्न कोणाला घरकुल असन, कोणाला शेतीनी बाडीनी, त्याच्यानंतर परत रोजगार, परत घरकुल मिळावे त्यांना, परत त्यांना जे पीक विमा मिळावा, जसं शेतकऱ्याला विमा मिळतो तसं मिळावा। तर आमचं असं ठरलेलं आहे अखिल भारतीय भोई समाजातर्फे आणि मराठवाड्याचा राज्य संघाचा डायरेक्टर असल्यामुळं मराठवाड्यातर्फे पूर्ण महाराष्ट्रभर फिरून प्रकाशजी लोणारे साहेब आणि मी पूर्ण महाराष्ट्रभरून एक संभाजीनगरला फार मोठा मेळावा भोई समाजाचा घेऊन भोई देवाच्या आणि भोई समाजाच्या आशीर्वादानं भोई देवाच्या आशीर्वादानं आम्ही फिरणं करून की बा महाराष्ट्रामध्ये 50 ते 55 लाख भोई समाज आहे, 5 ते 10 लाख लोक जमा करून आम्ही सगळे फिरून सनी भोई समाजाचे मच्छीमार महाराष्ट्रभर संभाजीनगर इथे 5 लाख लोकांचा मेळावा 6 ते 8 महिन्यात एका वर्षाच्या आत घेणार आहे। तसे लोणार साहेबाला आम्ही मुख्यमंत्र्याला भेटून लोणार साहेब आपली मुख्यमंत्र्याची तारीख घेऊन कॅबिनेट मंत्र्याची केंद्राची तारीख घेऊन भोई समाजासाठी काय काय अडचण आहे आणि नांदेड जिल्ह्याचे जे मच्छीमाराचे प्रश्न आहे, कोणी पाटलाकडे संस्था आहे, कोणी दुसऱ्याकडे संस्था आहे, त्या भोई समाजाचाही रोजगार आहे। भोई समाजाचा रोजगार कोणी हिसकावून घेऊ नये त्याच्यासाठी बी आम्ही फार मोठं आंदोलन करणार आहे। जय भोईराज, जय मच्छीमार। सर, पेशा अंतर्गत जे कायदा आहे हे सर पेसा कायदा हा भारत सरकारने लावलेला आहे आणि आदिवासी क्षेत्रामध्ये अशा प्रकारची अडचण निर्माण झालेली आहे जो आदिवासी बेल्ट आहे। 2/8/2014चा जो ग्रामीण विकास मंत्रालयाचा शासन निर्णय आहे त्यामध्ये आम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना पत्र लिहिलं 18 डिसेंबरला आणि 2/8/2014च्या ग्रामीण विकासच्या GRमध्ये दुरुस्ती केली तर राज्यातल्या पूर्ण राज्यामध्ये जो आदिवासी बहुलमध्ये पेसा ॲक्टच्या अंतर्गत मच्छीमार संस्थांना तलाव मिळत नाही त्यामध्ये दुरुस्ती निश्चितपणे होईल आणि त्याचा प्रयत्न आत्ता जे सरकारचं कामकाज सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे हा विषय सोडवला जाईल। मोठ्या प्रमाणात भोई समाजाला पेसा अंतर्गत कायद्यानुसार तलाव भेटत नाही। मी ते सांगितलं ना 2/8/2014चा ग्रामविकास खात्याचा निर्णय यामध्ये दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये पहिली लाईन ती जर बदलली तर पेसा ॲक्टमध्ये जी अडचण येऊन राहिलेली आहे ते मच्छीमार सहकारी संस्थेला तलाव मिळेल। समाज हा माझ्या अंतःकरणातला समाज आहे। भोई समाज हा महाराष्ट्रातला अत्यंत प्रामाणिक समाज आहे। या भोई समाजानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे। या भोई समाजाने महाराष्ट्राच्या विकासासाठी पण सिंहाचा वाटा उचललेला आहे। या भोई समाजामध्ये माझं बालपण गेलेलं आहे। या भोई समाजात मी लहानाचा मोठा झालेलो आहे। तर या भोई समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या मान्य करणे हे राज्यसभा खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे। महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही सर्व भोई समाजाचे कार्यकर्ते आम्ही सर्व मिळून एकत्रित मंत्रालयामध्ये जाऊ आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना संबंधित मंत्र्यांना सांगून भोई समाजाचे सगळे विषय मिटवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत।